Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार. एस फॉर श्रीकांत देवल म्हणजे गोष्ट गावाकडची माझ्या चॅनेलमध्ये आपलं स्वागत. तर आज मी तुम्हाला अलिबाग फेमस भाजून वालाची भाजी कशी करतात ती मी तुम्हाला दाखवणार आहे. तर सर्वप्रथम मी गॅस चालू केला आहे आणि पॅन मी गरम करत ठेवला आहे. पॅन आपला गरम झालेला आहे आणि त्यामध्ये मी थोडेसेच वाल घेणार आहे. हे बघा, हे सुखे वाल आहेत एकदम, म्हणजे भिजवलेले पण नाहीत आणि असे पण नाही, साधे सिंपल आपले वाल आहेत. याला कुनेट, आमच्याकडे याला कुनेट म्हणतात. हे बघा, तर हे मी आता हे पॅनमध्ये टाकतो. आणि छानपैकी आपण भाजून घेऊ. तर हे मी वाल चांगल्या प्रकारे भाजून घेतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, आपले वाल आहेत ते भाजून झाले. मी तुम्हाला दाखवतो कसे भाजलेत ते. हे बघा, हे बघा, हे वाल बघा तुम्ही, हे वाल बघा. आणि आता दुसरे वाल दाखवतो ते पण बघा. तेच वाल जे मी घेतले तेच, म्हणजे तुम्हाला अंदाज येईल. हे बघा, म्हणजे थोडासा फरक पडतो. 2 मिनिट. आता मी याच्यामध्ये याकडे टोपामध्ये पाणी ठेवलं आहे. आता हे जे भाजलेले वाल आहेत आपले, तर हे मी वाल ह्याच्यात टाकणार आहे आणि ते शिजवून घेणार आहे. त्यातले थोडेसे मी ठेवून देणार आहे खायला. भाजलेले वाल भाजलेले वाल खायला खूप छान लागतात. बरं, आपण आता हे शिजवून घेऊ वाल आणि मग आपण भेटू थोड्या वेळाने. आता सध्या आपल्याला याच्यामध्ये काही टाकायचं नाही आहे. आपण भाजीच्या वेळेला पुढची प्रोसेस करू. तर आता मी हे वाल शिजत ठेवतो. आपण भेटू थोड्या वेळाने. तर मंडळी, आपले वाल बघा मस्तपैकी शिजलेत. हे बघा, असे शिजायला हवेत एकदम मऊसर. आता मी पॅन ठेवला आहे गरम करायला आणि त्यामध्ये मी टाकणार आहे फोडणीसाठी तेल. मध्येच तुम्हाला नागणीचा गाणीचा आवाज येईल. 1 ते 2 चमचे आपण तेल टाकणार आहोत. आपलं तेल तापलं तर आपण फोडणी करूया. त्यासाठी मी घेतलं 4 कांदे. हे पांढरे कांदे आहेत, अलिबागचेच पांढरे कांदे. तुमच्याकडे लाल कांदा असेल, आपला रेग्युलर आपण वापरतो भाजीला, तो घेतलात तरी चालेल. मोठा असेल तर 2 घ्या, बारीक असेल तर 4 घ्या. आणि कढीपत्ता घेतला. आपल्याला ही भाजी मसाल्यावर करायची. तर आपलं तेल तापलं का बघू आपण. आणि त्यामध्ये आपण, आपलं तेल आता तापलेलं आहे, त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा राई, राई तडतडली का आपण त्यामध्ये टाकू जिरं. राई तडतडली आपली, आता आपण जिरं टाकू. जिरंही तडतडलं का त्यामध्ये थोडंसं हिंग टाकलं 1 चिमटी आणि 1 चमचा छोटा हळद टाकलं.
आणि वरून आपण कांदा आणि कढीपत्ता मी एकत्रच केलेला आहे. कढीपत्ता मी थोडासाच घेतला आहे, तो पण आपण ह्याच्यामध्ये ॲड करू. आणि वरीला आपण लसूण पेस्ट टाकणार आहोत, ती सुद्धा 1 चमचा छोटा. आणि आपण हे चांगल्या प्रकारे परतून घेऊ. परतताना याच्यामध्ये आपण 1 छोटा चमचा लाल मसाला किंवा घरचा मसाला. भाजी थोडीशी तिखटच करायची. भरीला मी याच्यामध्ये ओलं खोबरं टाकणार आहे. थोडंसं तुम्ही रस ठेवून भाजी करू शकता. कांदा आपला चांगला परत शिजला का आपण शिजवलेले ते भाजून शिजवलेले वाले ते आपण याच्यामध्ये ॲड करू. तर आपण आता मीठ टाकणार आहोत. जेवढं भाजीला पुरेल तेवढंच आपण मीठ टाकून घेऊ. याच्यात साधारण 1 चमचा मी मीठ टाकलं आहे अंदाजे. तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ टाकू शकता. आपला कांदा आता शिजायला आलेला आहे. आपण आता यामध्ये वालाचे दाणे ते टाकूया. कांदा चांगला परतून घेऊ. आपण करत आहोत अलिबागची फेमस भाजून वालांची भाजी. त्या भाजीबरोबर तुम्ही आंब्याचं सार भात असंही खाऊ शकता. आपल्या आता कांदा शिजलेला आहे. आपण त्यामध्ये आता हे भाजून शिजवलेले वाल टाकणार आहोत. हे बघा. परत आपण ही भाजी परतून घेऊ. आपल्या भाजीला आता मीठ लागलेलं आहे. आपण यामध्ये ओलं खोबरं टाकू. आपण भेटूया 2 मिनिटांनी. आता याच्यामध्ये ओलं खोबरं टाकूया. तुम्हाला जर वाटलं त्याच्यात तुम्ही थोडं पाण्याचा वापर सुद्धा करू शकता. ही सुकी भाजी तुम्ही चपाती भाकरी घावणे याच्याबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि डब्याला नेण्यासुद्धा ही चांगली आहे. तर मंडळी, आजची रेसिपी तुम्हाला आवडली का? आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आपली भाजी आता रेडी आहे.
म्हणजे मी तुम्हाला चव घेऊन दाखवणारच आहे. आपण भेटू थोड्या वेळाने. बघा एकीकडे माझं दाणं खाणे चालू आहे. ही बघा आपली आजची केलेली वालाची म्हणजे अलिबाग स्टाईल, अलिबागची पारंपरिक भाजून वालाची भाजी. ही बघा. तर आता मी कशी झाली ती मी चव घेऊन बघतो. मी पहिल्यांदाच खातोय, पहिल्यांदाच करतोय. खातोय बऱ्याच वेळा पण करतोय पहिल्यांदाच. कारण मला आमची काकी मामी या मला वाटीतून मला थोडीशी भाजी खा, भाजी खा, ही भाजी खा असं करतात. हे बघा आता मी खाऊन दाखवतो. आमच्या गावातल्या माझ्या बहिणी मानलेल्या त्या भाजी मसाले तुम्ही पण करून बघा आणि वाल कुकरला शिजवा. आमच्याकडे अवेलेबल कुकर नाही आहे म्हणून आम्ही पातेल्यामध्ये शिजवली. आम्ही पॅनमध्ये शिजवली. खा. भाजून काढले. पॅनमध्ये भाजून काढले ना. खा खा खा. परत बोलायला दिली नाही. तर आजचा भाजीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर अशी मंडळी तुम्ही भाजी करून बघा. खरोखर छान होते. तुम्ही करून बघा भाजी. तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मंडळी पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि काळजी घ्या, उन्हात जास्त जाऊ नका.